माझे सहकारी योगेश दादा कदम, दादा गोंडले, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उल्काताई जाधव, महिला आघाडीच्या सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी आणि या महिला मेळाव्यासाठी उपस्थित आपण सर्व शिवसेनेच्या रणरागिणी, माझं भाषण करण्यापूर्वी दापोली कृषी विद्यापीठातील जी दुर्घटना बस अपघात झाला होता, त्या बस अपघातामध्ये 30 कर्मचारी मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर सर्वच समाजानं त्या मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला मी एक घोषणा केली होती की प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना 1 लाख रुपये प्रत्येक मृताच्या कुटुंबियाला देण्याची घोषणा केली। त्याप्रमाणे आठवड्याच्या आत आपण 25 जे दापोलीमध्ये स्थायिक होते त्या 25 कुटुंबांना 1-1 लाख रुपयाचे चेक आपण आठवड्याच्या आत दिले। 5 दापोलीच्या बाहेरच्या होते आणि त्यामुळे ते 5 ज्यांना आपण हे चेक देऊ शकलो नाही त्यापैकी एक मला वाटतं सुर्वेताई आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या मला भेटल्या। उरलेल्या 5 जणींना पण मी देणार आहे, फक्त आज ते इथे उपस्थित नाही, त्यापैकी एक आज इथे उपस्थित आहे। हा जागतिक महिला दिनाचा दिवस आहे, महिला मेळावा आहे आणि म्हणून त्या भगिनीला 1 लाख रुपयाची जी मदत करायची मी घोषणा केली होती ती मी देतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। यापुढे बसा। दुसरे एक सुखदरची मंडळी आलेत का? सुखदरवासी आलेत का? विजयराक्षे सुखदरची मंडळी आलेत का? अरे त्याला बोलवायचं। महिला आल्यात का? सुखदरच्या महिला आल्या असतील त्यांनी यायचं, पुढे या। सुखदरच्या महिला या, खेड तालुका सुखदर व्यासपीठावर या। पुरुष मंडळी 2-4 आले तरी चालतील, महिला या। सुखदरच्या महिला आल्या असतील तर व्यासपीठावर या। आहेत का सुखदरच्या? तर या ना सगळ्यांनी, नंतर जाऊन बसा परत। दोन्ही बाजूला उभं करतो दोन्ही बाजूला उभं। कोळंबे पहिलेवाडी सुखदर पाणी योजना, या महिलांनी RCC टाकीची मागणी माझ्याकडे केली आहे। असं उभे राहू दाखवी झाले, RCC टाकीची मागणी माझ्याकडे केली। ज्यांनी मागणी केली तेव्हा आपण आता लोकसभेच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत। माझा खासदार निधी हा 100% खर्च झालेला आहे, त्यामुळे खासदार निधीतून काही मी मागणी पूर्ण करू शकत नव्हतो, कारण आपला निधी 100% खर्च झालेला आहे 5 वर्षांचा। पण यांची मागणी लक्षात घेता मी त्यांना शब्द दिला होता की ही आर्थिक तरतूद मी तुम्हाला करणार आहे, तुम्हाला देणार आहे। ही तुमची 30,000 लिटरची टाकी मी तुम्हाला बांधून देणार आहे। त्या टाकी करता येणारा हा 5 लाख रुपयाचा खर्च, त्याचा धनादेश चेक मी आज या सुखदरच्या भगिनीला या ठिकाणी अर्पण करतो।
उभे राहा या इथं उभे लहान हां बस बस अशा उभे राहा फक्त तुला आमचं बरोबर आहे. चला हा वाढणारा चेक आहे. बसा चेक घे विजय रक्षक कमर घे घेऊन जातो. खरं म्हणजे आता हे खूप मोठं धाडस केलंय. आता एक चेक एवढ्या लोकांच्या समोर दिलाय तेव्हा आता किती माझ्यावरती ओझं येणार आहे ती मला कल्पना आहे. त्यामुळे खूप मोठं धाडस केलंय. एवढ्या उपस्थितीमध्ये हा चेक दिलाय पाण्यासाठी. बसा. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आजच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या व्यासपीठावर आणि समोर असलेल्या सगळ्या माझ्या भगिनींना महिलांना या जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि केवळ माझ्याकडून नाही तर शिवसेनेचा नेता म्हणून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वतीनं तमाम शिवसैनिकांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी या महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. जवळजवळ एक महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी महाडमध्ये आपण एक BLA गटप्रमुख शाखा प्रमुखांचा मेळावा केला. 10,000 कार्यकर्ते त्या मेळाव्याला महाडमध्ये उपस्थित होते. अप्रतिम दृष्ट लागावी असा तो मेळावा झाला. आपल्यापैकी सुद्धा काही महिला असतील, पुरुष कार्यकर्ते तर जवळजवळ सगळेच होते. आणि त्या BLA गटप्रमुख शाखा प्रमुखांच्या 10,000च्या मेळाव्यात महिलांची संख्या अतिशय कमी होती, नगण्य होती. आणि त्यामुळे उद्धव साहेब जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे महिलांची उपस्थिती कमी आहे. आणि म्हणून त्यांनी उल्लेख केला की हा विराट मेळावा आहे, भव्य मेळावा आहे, पण या मेळाव्यात महिलांची संख्या फार कमी आहे. आणि म्हणून मग मी नंतर त्यांचं भाषण संपल्यावर उद्धवजींच्या लक्षात आणून दिलं की हा जो मेळावा आहे हा BLA बूथ लेवल एजंट, गटप्रमुख आणि शाखा प्रमुख यांचा हा मेळावा असल्यामुळे आणि जवळजवळ 99% BLA हे केवळ पुरुष असल्यामुळे एक दापोलीतल्या 8-10 महिला सोडल्या तर इतर कुठल्याही तालुक्यात महिला BLA नाही, फक्त दापोली तालुक्यात महिला. तर त्या 8-10 महिला BLA सोडल्या तर बाकी सगळे म्हणजे 99.99 म्हणायला हरकत नाही, सगळे पुरुष BLA आहेत. आणि म्हणून त्या मेळाव्यामध्ये ही संख्या सगळी पुरुषांची आहे. गटप्रमुख बोलले पुरुष आणि शाखा प्रमुख पुरुष, असं मर्यादित तो मेळावा, खास BLAचा मेळावा असल्यामुळे त्या मेळाव्यात महिलांची उपस्थिती कमी होती. पदाधिकारी महिला होत्या उपस्थित, पण या पदाधिकारी महिला सुद्धा त्या मेळाव्यात विखुरलेल्या बसल्या होत्या. जसा आज महिला मेळावा आहे, काही पुरुष पदाधिकारी आलेत, ठराविकच व्यासपीठावर आहे, बाकी सगळे सभागृहाच्या बाहेर आहेत. आज सगळ्यांची व्यवस्था आपण बाहेर केलेली आहे. तशीच अवस्था त्या दिवशी त्या मेळाव्यामध्ये होती आणि त्यामुळे महिला फार कमी होत्या. मी उद्धवजींच्या लक्षात आणून दिलं आणि त्याच वेळेला माझ्या भाषणात मी ते जाहीरही केलं होतं की लवकरच आम्ही अशा प्रकारचा एक महिला मेळावा लावणार आहोत. खरं म्हणजे लावायचा होता पूर्ण लोकसभा मतदारसंघाचा, पण अखंड लोकसभा मतदारसंघाचा मेळावा लावताना आपल्याकडे 6 विधानसभा आहेत आणि मग 6 विधानसभा मतदारसंघाचा एक मेळावा लावायचा म्हटला तर तेवढं मैदानही कदाचित आपल्याला सापडणार नाही, एवढी आपली महिलांची संख्या आहे. आणि म्हणून मी उद्धवजींना शब्द दिला होता की अशा प्रकारचा मेळाव्याचं आयोजन करणार आहे. म्हणून आता आपण विधानसभा निहाय हे महिला मेळाव्याचं आयोजन आपण करतो. सगळ्यात पहिला मेळावा गेल्या आठवड्यात महाड आणि श्रीवर्धन या 2 विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आम्ही गोरेगाव
या ठिकाणी संपन्न केला. उत्स्फूर्त अशा प्रकारचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये आपण सर्व महिलांना आमंत्रित केलेलं नाही. मी आता इथे येण्यापूर्वी खेर्डीमध्ये गेलो होतो. खेर्डीमध्ये एका रस्त्याचं भूमिपूजन केलं. तिथे एका वाडीला आपण नळपाणी योजनेसाठी पाईप त्यांना आवश्यक होते ते पाईपही दिले. पण पानवाडीवर मी गेलो तर त्या पानवाडीवरती नुसत्या भूमिपूजनाकरता मी 15 मिनिटच होतो. पण त्या मेळाव्यात 350 महिला होत्या त्या पानवाडीवरती. आता त्या 350 महिला जर एका वाडीतल्या इथं आणल्या असत्या तर हा हॉल एका गावालाही पुरा पडायचा नाही. आणि म्हणून मग आम्ही सूचना दिली होती की याला आपण सर्व महिलांना आमंत्रित नाही करायचं. आणि म्हणून मी त्यांना एक टार्गेट दिलं, लक्ष दिलं की एका जिल्हा परिषद गटातून 100 महिला, यापेक्षा जास्त महिला नाही आणायच्या. एका जिल्हा परिषद गटातून 100 महिला. साधारण जिल्हा परिषद गटामध्ये 20-25 गावं असतात. म्हणजे एका गावातून 4 किंवा 5च महिला. आणि त्यामुळे एका जिल्हा परिषद गटातून 100 महिला याप्रमाणे आपण आमंत्रित करा आपल्या या दापोली विधानसभा. आणि त्यामुळे या दापोली विधानसभा मतदारसंघात 12 जिल्हा परिषद गट आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त 1200 महिलांना आपण या ठिकाणी आमंत्रित करायचं. आणि अशा या प्रमुख महिला कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे. हा नुसता महिला मेळावा नाहीये तर शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. आणि त्याला रसिक रंजन कमी पडलंय. हे पूर्ण सभागृह भरलंय. मग आपल्याला टाळ्या वाजवणार की नाही? हे रसिक रंजन त्याला कमी पडलेलं आहे. केवळ प्रमुख कार्यकर्ता महिला मेळावा या दापोली विधानसभा मतदारसंघात या 12 जिल्हा परिषद गटांचा आज मेळावा इथं संपन्न होतो. आपण सर्वांना आमंत्रित केलं नाही एवढा करता की नंतर ज्यावेळेला जशी जशा आपल्या प्रचाराची किंवा निवडणुका सुरू होतील आणि त्यानंतर निवडणुकीचं वारं सुरू होईल आणि मग त्यावेळेला आपण जे वेगवेगळे मेळावे घेऊ त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्या महिला उपस्थित असतातच. किंबहुना आमच्या प्रत्येक सभेला जेवढे पुरुष असतात त्याच्यापेक्षा जास्त महिला असतात. आणि अखंड लोकसभेमध्ये जो एकूण मतदार आहे यात सुद्धा 52% महिला आहेत, 48% पुरुष आहेत. त्यामुळे महिला या 52% आहेत. पुरुषांपेक्षा जास्त मतदार या महिला मतदार आहेत. आज तुम्हाला एवढ्या करता बोलवलं की जे जे राजकीय पक्ष या देशामध्ये आहेत, अगदी सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष सत्तेवर असलेला काँग्रेस असो किंवा इतर राजकीय पक्ष असो, जेवढी महिला आघाडी शिवसेनेची सक्षम आहे, कार्यक्षम आहे, तेवढ्या कार्यक्षम महिला कुठल्याही राजकीय पक्षाकडे या देशामध्ये नाहीये. कोणाकडे नाहीये. या संपूर्ण देशातल्या विविध राजकीय पक्षांमध्ये इतक्या कार्यक्षम महिला कार्यकर्त्या या कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही. आणि त्यामुळे शिवसेनेचं एक वैभव आहे, शिवसेनेची एक ताकद आहे, शिवसेनेची एक शक्ती आहे. आणि म्हणून त्या शक्तीचीच ओळख करून द्यायची आहे. तेवढ्या करता हा मेळावा आहे. आणि म्हणून पुरुष कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ता आपण 21व्या शतकात आहोत, जागतिकीकरणाच्या युगामध्ये आहोत, स्पर्धेच्या युगामध्ये आहोत. आणि आज संपूर्ण जगानं स्त्री पुरुष समान हक्क मान्य केलेला आहे. सगळ्या जगानं, सर्व राष्ट्रांनी. अजूनही काही जगातली राष्ट्र आहेत जिथे पुरुष प्रधान असतील, काही ठिकाणी महिला प्रधान असतील. खरं म्हणजे आपला देश हा पुरुष प्रधान आहे. पण तरी सुद्धा जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी आता स्त्री पुरुष समान हक्क मान्य केलेला आहे. आणि मग प्रत्येक राष्ट्र पुरुषांइतकाच हक्क स्त्रियांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्व क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांना आणण्याचा प्रयत्न आज जागतिक स्तरावर सुरू आहे. आणि हा समान हक्क आपल्याला मिळाल्यामुळे आता स्त्रिया सुद्धा कुठे कमी पडलेल्या नाहीत. असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्त्री नाही. पूर्वी पुरुषांची मक्तेदारी होती, काही क्षेत्रात स्त्रियांची मक्तेदारी होती, पण आज ते क्षेत्र राहिलेले नाही. आज सर्वांना समान हक्क प्राप्त झालेला आहे.
आपण 72वी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% हक्क आपण कायदेशीर दिलेला आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे ना. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे. जेव्हा सुरुवातीला हे आरक्षण दिलं गेलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि आमच्या मोठ्या संख्येने माता भगिनी सदस्य निवडून आल्या, सरपंच झाल्या, तेव्हा एक साधारण तक्रार असायची की महिला जरी सरपंच असली तरी तिच्या घरातला पुरुष कारभार करतो. ही होती तक्रार, ही सुरुवात होती. त्याचं कारण आहे आमची स्त्री घराबाहेर पडलीच नव्हती. आपल्यावर जी संस्कृती आहे, आपल्यावर जे संस्कार आहेत, या संस्कृतीमुळे, या संस्कारामुळे आमच्या स्त्रिया घराबाहेर पडल्याच नव्हत्या. आणि म्हणून सुरुवातीला जेव्हा ही संधी प्राप्त झाली, कायद्यानं प्राप्त झाली, घटनेला प्राप्त झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना समान हक्क मिळाला, 50% आरक्षण मिळालं, तेव्हा सुरुवातीच्या पहिल्या काळामध्ये दुर्दैवानं काही अंशी हे चित्र होतं की जरी स्त्री सरपंच झाली तरी तिचा पुरुष असेल तो कारभार करत होता. पण आता ती स्थिती राहिलेली नाही. आता ज्या ज्या स्त्रिया सरपंच असतील, सदस्य असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ज्या ज्या निवडून येतात त्या सर्व इतक्या कार्यक्षम झालेल्या आहेत की आता कुणाच्या मदतीची गरज राहिलेली नाही. त्या स्वबळावर सक्षमपणे आपला कारभार पाहत आहेत. आणि अशा अनेक महिला सरपंच, महिला सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आता महिला आमच्या सक्षमपणे, मग सामाजिक जबाबदारी असो, राजकीय जबाबदारी असो, कौटुंबिक जबाबदारी तर पार पाडतातच. त्यावर दुमत असण्याचं काही कारण नाहीये. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी पार पाडतातच, पण त्याबरोबर सामाजिक, राजकीय, सार्वजनिक जीवनात सुद्धा जी जी जबाबदारी आपण महिलांवर टाकतोय ती जबाबदारी त्या अतिशय प्रामाणिकपणे आणि समर्थपणे ती जबाबदारी त्या पार पाडतायत. आणि म्हणून अशा महिलांचं कौतुक होणं सुद्धा आवश्यक आहे. या महिलांना प्रोत्साहन देणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणून मला माहिती आहे ज्या वेळेला योगेश दादाने ही जबाबदारी घेतली आणि दापोली विधानसभा मतदारसंघात कार्याला सुरुवात केली तेव्हा अनेक महिला मेळावे झाले, अनेक हळदी कुंकू समारंभ झाले. हा काय पहिला मेळावा अशातला भाग नाहीये. असे अनेक मेळावे झाले, अनेक हळदी कुंकू समारंभ झाले. मोठ्या संख्येने महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि हळूहळू एक महिलांची फौज, जशी शिवसैनिकांची फौज आहे तशी महिलांची फौज या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली. आता हे मोहोळ आहे, आता हे मोहोळ आहे. आता माझ्या विरोधकांना एकच सूचना आहे की आता या मोहळाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. हे जर उठलं तर पळताभूत थोडी होईल ना, होणार की नाही? जरा जोरात आवाज येऊ द्या. आणि म्हणून आता हे मोहोळ आहे. आता हे जे मोहोळ आपण उभं केलेलं आहे, मोहोळ निर्माण केलेलं आहे, हे मोहोळ आम्हाला ही शक्ती आहे, ही ताकद आहे. पण ही शक्ती, ही ताकद आपल्याला वाया नाही घालवायची. ही शक्ती, ही ताकद विधायक कार्यासाठी वापरायची. या शक्तीचा वापर, या ताकदीचा वापर विधायक कार्यासाठी करायचा आहे. या शक्तीचा, या ताकदीचा वापर सामाजिक कार्यासाठी करायचा आहे. या शक्तीचा, या ताकदीचा वापर विकास कार्यासाठी करायचा. आणि म्हणून हे मेळावे आवश्यक आहे. खरं म्हणजे आवश्यक होतं शिबिर, महिला कार्यकर्त्यांकरता पूर्ण दिवसाचं शिबिर. पण तसं शिबिर घ्यायला आता तेवढं अवधी नाहीये. या निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे निवडणुकीच्या नंतरही आपल्याला ती शिबिरं घेता येते, पण खऱ्या अर्थानं आवश्यक आहे शिबिर. कारण समाजामध्ये अशा अनेक कर्तबगार स्त्रिया आहेत की ज्या स्त्रियांनी एक स्वतःची छाप समाजावर उमटवलेली आहे. अशा अनेक कर्तबगार स्त्रिया आहेत. आपल्यापैकी अनेक कर्तबगारच्या महिला कार्यकर्त्या आहेत ज्याने आपली स्वतःची अशी एक छाप निर्माण केलेली आहे, आपला स्वतःचा ठसा सामाजिक जीवनावरती उठवलेला आहे. आणि म्हणून शिबिर जरी नाही घेता आलं तर एक मेळावा घेऊन या आपल्या सगळ्या महिलांना, आपल्या सगळ्या भगिनींना, ज्या प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून आपण करतो.
योगेश दादांना सांगितलं 2-2 अडीच वाजेपर्यंत सुद्धा आमच्याबरोबर महिला असतात. त्याने धन्यवाद दिले त्यांच्या कुटुंबियांना की जे विश्वासानं पाठवतात. हे चित्र शिवसेने व्यतिरिक्त कुठल्याही राजकीय पक्षात बघायला मिळते. आणि म्हणून शिवसेनेची महिला आघाडी ही एक आदर्श महिला आघाडी म्हणून आज राजकीय क्षेत्रामध्ये आहे. सर्व राजकीय क्षेत्रामध्ये शिवसेनेची महिला आघाडी एक आदर्श महिला आघाडी म्हणून आज राजकीय क्षेत्रामध्ये आहे. आता लोकसभेची निवडणूक या 2 दिवसात केव्हाही जाहीर होते. उशिरात उशिरा 11 तारीख, कदाचित आजही होईल, सांगता येत नाही कुठल्याही क्षणाला. आणि मग एकदा निवडणूक जाहीर झाली की निवडणुकीची आचारसंहिता लागते. आणि मग निवडणुकीची आचारसंहिता लागली की अनेक बंधनं येतात, निर्बंध येतात. म्हणून थोडी घाई केली या मेळाव्याकरता. निवडणूक जेव्हा लागायची असेल, डिक्लेअर व्हायची असेल ती हो, त्याची चिंता आपल्याला करण्याचं कारण नाहीये. फार निवडणुकीवर भाष्य इथे करणार नाही, त्याची गरज नाहीये. ती जेव्हा निवडणुकीवर चर्चा करायची तेव्हा आपण करू. पण एक गोष्ट सांगतो की या लोकसभेच्या निवडणुकीला अधिकृत उमेदवार घोषित झालेला एकच उमेदवार आहे, तो आहे अरुण गीते. दुसरा कुठल्याही पक्षाचा उमेदवार झाला का? कुठल्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आजपर्यंत जाहीर झालेला नाहीये. जाहीर झालेला एकमेव आहे. तो उमेदवार तेव्हाच जाहीर होतो जेव्हा निवडणूक जिंकतो, निकाल लागतो. त्याच निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पुढच्या लोकसभेचा उमेदवार जाहीर होतो. हे भाग्य लाभलेला एकमेव उमेदवार आहे, तो आनंद गीते. त्यामुळे उमेदवारी हा प्रश्न नाहीये. आणि त्यामुळे आपल्याकडे सर्वांना कल्पना आहे की आपले उमेदवार गीते साहेब आहेत. ही निवडणुकीची प्रचार सभा नाहीये म्हणून फार नाही त्या विषयावरती बोलणार. विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील. कारण आता लोकसभेबरोबर घेण्याकरता तेवढा अवधी नाहीये. मुळात निवडणूक आयोगाची ती तयारी आहे की नाही माहीत नाही. जर निवडणूक आयोगाने तयारी दाखवली तर काही सांगता येत नाही, पण शक्यता कमी आहे. आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. माननीय पक्षप्रमुखांनी योगेश दादाला परवानगी दिली आहे काम करायला, मतदारसंघात काम करायला. आणि झपाटल्यासारखा योगेश दादा काम करतोय. त्याच्यामुळे आता त्याच्यापेक्षा झपाटलेले रामदासभाई झालेले आहेत आणि तेही आता उतरले त्या आखाड्यात. आणि त्यामुळे आता हे सारखं काम सुरू आहे. आणि म्हणून मग उल्काताईची चिंता मिटली. आता उल्काताईला पर्समध्ये हात घालायची गरज राहिलेली नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. ही केवळ महिलांचीच अवस्था होती असं नाहीये. ही अवस्था पूर्ण शिवसेनेची होती. मग महिला कार्यकर्ते असो किंवा पुरुष कार्यकर्ते असो, संघटनेच्या स्थापनेनंतर जेव्हा पहिल्यांदा आम्ही ग्रामीण भागामध्ये उतरलो, मला आठवत आहे तो महाडचा शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन महाडमध्ये झालं होतं. महाडमध्ये दुसरं राष्ट्रीय अधिवेशन महाडमध्ये झालं होतं. पहिलं राष्ट्रीय अधिवेशन सावरकर स्मारकात मुंबईत झालं होतं. आणि त्यानंतर दुसरं अधिवेशन 88 साली 2 वर्षानंतर हे महाडमध्ये झालं. आणि त्या महाडच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शिवसेना प्रमुखांनी आवाहन केलं की आता बस झाली मुंबई, खेड्यात चला, गावात चला, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चला. आणि मग त्यानंतर शिवसेनेचा प्रवास हा ग्रामीण भागामध्ये सुरू झाला. आणि मग त्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती होती शिवसेनेलाच. महिला आघाडी तर होतीच, परंतु शिवसेनेला एक प्रतिकूल परिस्थिती होती. पण माननीय शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत विचार आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी जे ज्वलंत विचार दिले त्या विचारांचा वणवा पेटला. आणि बघता बघता शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली. 88 मध्ये आपला तो अधिवेशन झालं. आणि 90 मध्ये पहिल्यांदा या कोकणामध्ये जे 7 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी 6 विधानसभा शिवसेनेनं जिंकल्या. माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 6. बाकीचा आकडा नाही सांगत आहे, 7पैकी 6. आणि नंतर 95 मध्ये तर आपली सत्ताच आली, शिवशाहीच सत्तेवर आली, युतीचं सरकार आलं. 95 ते 99 आपलं सरकार होतं. आणि मग तेव्हाच खऱ्या अर्थानं या कोकणाला विकासाची ओळख झाली. विकासाची गंगा या कोकणातल्या खेड्यापाड्यांपर्यंत
गावागावांपर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन पोहोचली. आणि म्हणून बघता बघता जशी शिवसेना फोपावली तशीच शिवसेनेची महिला आघाडी सुद्धा बघता बघता फोपावली. आज शिवसेनेची महिला आघाडी शिवसैनिकांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करण्याकरता तयार. आणि मग आता ही जबाबदारी जसे पुरुष कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, शिवसैनिकांची जबाबदारी आहे, तशी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण सर्वांनी, मला खात्री आहे की आपण निश्चितपणे ती जबाबदारी समर्थपणे पार पाडणार आहोत. आता ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आपल्याकडे कमी झाल्या, रायगडमध्ये जास्त झाल्या, पण झालेल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती शिवसेनेनं जिंकल्या आहेत याचा आनंद आपल्याला. सर्वाधिक ग्रामपंचायत आणि त्यामुळे हळूहळू त्या दिशेने आपले वाटचाल होते. जवळजवळ 50% जास्त ग्रामपंचायती एकट्या शिवसेनेने जिंकल्या आहेत झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये. पुन्हा मला वाटतं या महिन्याच्या काहीतरी शेवटच्या टप्प्यात आठवड्यात पुन्हा काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आणि मग त्यानंतर ही लोकसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभेची निवडणूक ही साधारणपणे एप्रिल महिन्याच्या 13 पासून 23 पर्यंत, 13 एप्रिल ते 23 एप्रिल यामधला कुठला तरी एक दिवस आपल्याकडे असणार आहे. आणि त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका या महाराष्ट्रात होणार आहेत. 2 टप्प्याने होतील असा अंदाज आहे. पण 13 ते 23 एप्रिल या दरम्यान या निवडणुका होणार आहेत. आणि मग या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जेमतेम 20-21 दिवसाचाच कालावधी मिळणार आहे निवडणुकीच्या प्रचाराकरता. आणि या 20-21 दिवसाच्या कालावधीमध्ये 2 दिवस शेवटचे प्रचार 48 तास आधी बंद होतो. त्यामुळे शेवटचे 2 दिवस वगळले तर 19 दिवस फक्त जेमतेम मिळणार आहे. आपल्याला 19 दिवस कमी नाहीये, कमी असण्याचं काही कारण नाहीये. निवडणूक असो नसो शिवसेनेचा कार्यकर्ता हा 365 दिवस कार्यरत आहे. गावागावातून वाड्या वस्त्यातून हा कार्यकर्ता काम करतोय. आपल्या शाखा काम करतायत, आपले पदाधिकारी काम करतायत, आपले लोकप्रतिनिधी काम करतायत. 365 दिवस आपण जनतेच्या बरोबर आपण जोडले गेलो आहोत. जनतेची सेवा करतो आहोत, विकासाची कामं करतो आहोत, विविध कार्यक्रम आपण करतो आहोत, मेळावे आयोजित करतो आहोत. आणि त्यामुळे 19 दिवस आपल्यासाठी काही कमी नाहीये. आपल्याला 19 दिवस सुद्धा खूप झाले. आणि म्हणून आता त्या दृष्टीने यापुढे आपल्याला कामाला लागायचे, वाटचाल करायची. 2 दिवसापूर्वी उद्धवजींनी मातोश्रीवर सर्व या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांना बोलावलं. तालुका प्रमुखापासून ते सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी बोलावले होते. आणि त्या मेळाव्यात, त्या बैठकीत उद्धवजींनी स्पष्ट सूचना दिली आहे की आता कामाला लागा, आता थांबायचं नाही कुणी, आता कामाला लागायचं. निवडणुका केव्हा जाहीर व्हायचं असेल त्या होत तुम्ही सर्वांनी आता कामाला लागायचं आहे. आणि त्याप्रमाणे आता प्रत्यक्ष कामाला आपण सुरुवात करतो. मतदार याद्या अंतिम या छापून झालेल्या आहेत. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. माझी विनंती राहील पहिल्यांदा की जसं आता आम्ही शाखांमधून याद्या घेतल्या आहेत, त्या याद्या जसे तालुका प्रमुख पाहतात तशी आता महिला आघाडी तालुका संघटनेने सुद्धा ती यादी पाहिली पाहिजे. त्या याद्या आपणही नजरेखाली घातल्या पाहिजे, जिल्हा संघटनेने आणि महिला सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या याद्या आता नजरेखाली घातल्या पाहिजेत. BLA नेमून झालेले, आता BLA नेमायला आपल्याला अवधी नाहीये. पण अजूनही त्या BLAची जे तहसीलदाराकडून दाखला घेतला पाहिजे तो घेतलाय का आपण? ताबडतोब जे BLA नोंदवले त्यांचे फॉर्म सबमिट तरी केले का आपण तहसीलदाराकडे? मग आता त्या तहसीलदारांकडनं जाऊन आपणच त्याचा फोटो ID बनवा, आपण स्वतः बनवायचा आहे. आणि त्या फोटो ID वरती शिक्का मारून तहसीलदाराकडे घ्यायचा आहे. जसे आम्ही रायगडमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये आपण आता घेतलेले आहेत. तहसीलदारांनी शिक्के मारून आपल्याला दिलेत अधिकृत BLA म्हणून. आपला BLA असतो, शासनाचा BLO असतो, बूथ लेवल ऑफिसर, आपला बूथ लेवल एजंट आहे. आणि त्यामुळे शासनाचे BLO आहेत, आपला BLA आहे. त्यामुळे जरी अजून झाले नसतील तर आता लगेच जे नेमलेत घेतले का म्हणजे स्टॅम्प मारून सुद्धा आपल्याकडे घेतलेले आहे. आणि त्यामुळे BLAच्या नेमणुका झाल्या, स्टॅम्प मारून ओळखपत्र सुद्धा आपण घेतले. त्यामुळे आता नवीन BLA नेमायची आपल्याला संधी नाही. पण आता आपल्याकडे BLA नेमायची संधी जरी नसली तरी माझी आज या महिला मेळाव्यामध्ये सूचना आहे माझ्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना, तुम्हा आलेल्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांना की जसे शिवसेनेचे गटप्रमुख आहेत त्या मतदार यादीला आपण प्रमुख नेमलाय, ज्याला आपण बूथ प्रमुख म्हणतो. आता गटप्रमुख हा शब्द आपण थोडा बाजूला ठेवूया. निवडणुका तोंडावर असल्यामुळे पक्षप्रमुखाने आदेश दिलाय की आता त्या प्रत्येक यादीच्या प्रमुखाला बूथ प्रमुख अशी आपण नेमणूक केली पाहिजे. जसे शिवसैनिक पुरुष बूथ प्रमुख नेमले तसे या 8-15 दिवसाच्या आत
प्रत्येक यादीला महिला बूथप्रमुख आज आपल्याला नेमायचा आहे. नेमू शकतो की नाही? करता येईल की नाही आपल्याला? त्यामुळे त्या याद्या घ्या, याद्यांचं विभाजन करा आणि प्रत्येक यादीला एक महिला बूथ प्रमुख आपल्याला नेमायची आहे. प्रत्येक यादीला एक महिला बूथ प्रमुख. अशा काय तुम्हाला काय त्यांना कार्ड, ओळखपत्र काय द्यायचं असेल ते सांगा, आपण छापून देऊ. जे काही लागत असेल सामग्री, साहित्य ते तुम्ही सांगा, ते सगळं पुरवलं जाईल. पण जसं आपण बूथ प्रमुख नेमलेत तशी महिला बूथ प्रमुख प्रत्येक यादीला आपल्याला नेमायचे. हा मेळावा त्याच्याकरता आहे, नुसतं राजकीय भाषण करण्याकरता नाहीये. नेमकं आपल्याला कशाला सामोरं जायचंय, कसं सामोरं जायचंय हे सांगण्याकरता हा मेळावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. जसं आम्ही नेहमीच शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असतो तसाच हा मेळावा मार्गदर्शनाकरता आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्यामुळे सगळ्यात पहिला निर्णय आता घ्यायचा आहे की प्रत्येक यादीला बूथ प्रमुख, महिला बूथ प्रमुख नेमायचे आहे. किती दिवसात होईल? 15 दिवसात होऊ शकते का? 15 अधिक दिवस द्यायला वेळ नाहीये. 15 दिवसात व्हायला काही हरकत नाहीये. आहे का हरकत? कारण प्रत्येक गावात आपल्या कार्यकर्ते आहेत, प्रत्येक गावाच्या याद्या आपल्याकडे आहेत केंद्राच्या. आणि त्यामुळे 15 दिवसामध्ये आपण या महिला बूथ प्रमुखांच्या नेमणुका करा. त्या महिलेला सुद्धा आनंद होतो जेव्हा आपण बूथ प्रमुख नेमतो, तिला ओळखपत्र देतो, त्याच्यावर शिक्का मारून जेव्हा आपण देतो, महिला जिल्हा संघटिका त्याच्यावर स्वाक्षरी करून अधिकृत तिची नेमणूक करणार आहे. त्या ओळखपत्रामुळे तिचा देखील मान सन्मान हा वाढत असतो. तिलाही अभिमान वाटतो की महिला बूथ प्रमुख आहे माझ्याकडे, हे ओळखपत्र मला पक्षानं दिलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे महिला बूथ प्रमुखांच्या नेमणुका एक 15 दिवसाच्या होतील अशी खबरदारी आपण सर्वांनी या मेळाव्याच्या निमित्तानं घ्या. निवडणुका तोंडावर आल्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या सूचना करायच्या त्या अगोदर करणार आहे. नंतर इतर काही मुद्द्यावर सुद्धा मी या ठिकाणी निश्चितपणानं बोलणार आहे. आणि म्हणून बूथ प्रमुखांच्या नेमणुका झाल्यानंतर आपल्याला साधारणपणे अंदाज येतो. आम्ही संपूर्ण तक्ते तयार केलेले आहेत. आपल्याकडे मागच्या लोकसभेत झालेल्या मतदानाचे आकडे आहेत, आपल्याकडे मागच्या विधानसभेला झालेले मतदानाचे आकडे आहेत, आपल्याला मागच्या जिल्हा परिषदेत झालेल्या मतदानाचे आकडे आहेत, पंचायत समितीचे आकडे आहेत, ग्रामपंचायतीचे आकडे आहेत. आणि त्यामुळे आतापर्यंत झालेल्या या 5 वर्षातल्या सगळ्या निवडणुकांचे आकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या यादीप्रमाणे लोकसभेला किती मतं मिळाली, विधानसभेला किती मिळाली, जिल्हा परिषदेला किती मिळाले, ग्रामपंचायतीला किती मिळाले, जिल्हा परिषदेपर्यंत आकडे शासकीय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यापुढे एक रकाना आपल्याला रिकामा ठेवायचा आहे आणि तो त्या कार्यकर्त्यांकडनं भरून घ्यायचा आहे की येणाऱ्या लोकसभेला किती मतदान मिळेल, येणाऱ्या विधानसभेला किती मतदान मिळेल. जर ही माहिती आपण घेऊ शकलो तर आपल्याला निवडणुकीच्या अगोदरच आपला निकाल जाहीर करता येईल. अर्थात गाफील राहू नका, पण ही माहिती गोळा करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे तसे तक्ते सुद्धा आपण बनवतो, कार्यकर्त्यांना देतो आणि त्यांच्याकडनं ही सगळी माहिती भरून घेतो. या सूचना एवढ्या करता करतोय कारण आता निवडणुकीचे पडगम वागायला सुरू झालेले आहेत. लोकसभा आणि त्याच्यानंतर येणारी विधानसभा. खरं म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेल्या 24 वर्ष अभेद्य असलेली शिवसेना भाजपाची युती ही दुर्दैवानं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला कोणाची दृष्ट लागली माहीत नाही, पण ही युती आपली विधानसभेला तुटली, लोकसभेला होती. पण आता पुन्हा लोकसभा असो, विधानसभा असो, कुठलीही निवडणूक असो, आज शिवसेना भाजपाची युती अतिशय निकोप अशी कायमस्वरूपी युती आपली झालेली आहे. यापुढे कायमस्वरूपी आपली युती आहे. युती म्हणूनच आपल्याला यापुढे जायचं आहे, युती म्हणून आपल्याला या सगळ्या निवडणुका लढवायच्या आहेत, युती म्हणूनच या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. आणि त्यामुळे एक चित्र स्पष्ट झालेलं आहे की आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता आपली येणार आहे. आणि ही सत्ता येत असताना केंद्रामध्ये एनडीएचं सरकार येणार आहे. आपण त्या सरकारमध्ये सत्तेमध्ये असणार आहोत. आज केंद्रीय मंत्री आनंद गीते तुमच्या समोर मंत्री आहेत, उद्या सुद्धा आनंद गीते त्या सरकारमध्ये मंत्री निश्चितपणाने असणार आहेत. पण उद्या एकटे आनंद गीते नसणार आहेत, आनंद गीते बरोबर अन्य 4 मंत्री त्या सरकारमध्ये निश्चित आपले असतील असं चित्र आज आहे. आणि त्यामुळे 23 लोकसभा आपण लढवतो, त्या 23च्या 23 आपल्याला जिंकायचे. जे वाटप झालेल्या जागा वाटप हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण आपण कार्यकर्ते आहात. हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, म्हणून मी कार्यकर्त्यांना उद्देशून ज्या काही सूचना मार्गदर्शन करायचं ते करतोय. शिवसेना सांगायची गरज राहिलेली नाही. शिवसेना आपल्या नसानसामध्ये, आपल्या रक्तामध्ये भिनलेली आहे. आपलं रक्तच भगवं झालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये, एवढी शिवसेना आपल्यात भिनलेली आहे. पण ज्या निवडणुकांना आम्ही सामोरे जातो आहोत त्या निवडणुका आता आपण लढतो आहोत. 48 पैकी 23 मतदारसंघ शिवसेना लढणार आहे आणि उरलेले मतदारसंघ जे आहेत
ते मतदारसंघ भारतीय जनता पक्ष लढणार आहे. मागच्या वेळेला आपण फक्त 22 लढलो होतो, यावेळेला एक जास्त जागा आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे 22 पैकी 23 खासदार आपल्याला लोकसभा मिळाले आहेत. 23च्या 23 खासदार आपल्याला विजयी करायचे आणि 23च्या 23 खासदार आपले जिंकले तर किमान 4 ते 5 मंत्री हे पुढच्या एनडीए सरकारमध्ये, दिल्ली सरकारमध्ये, भारत सरकारमध्ये निश्चितपणे आपले असणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे लोकसभेचं वाटप झालं. विधानसभेचं सुद्धा आजच काही ढोबळ वाटप आहे ते आजच झालं. याची कल्पना तुम्हाला देतोय कार्यकर्त्यात म्हणून. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा किंतु मनामध्ये असता कामा आणि तो किंतु मनामध्ये राहिला तर त्याच्यातून संभ्रम निर्माण होतो आणि विरोधक त्याचा गैरफायदा घेतात. आणि म्हणून नेमकी युती काय झाली आहे हे सुद्धा महिला कार्यकर्त्यांना आणि पुरुष कार्यकर्त्यांना माहीत असणं आवश्यक आहे. युती ही झालेली आहे की आता यापुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्र पक्ष जे आहेत शिवसेना भाजप सोडून ते वगळून ज्या जागा उरल्या आहेत त्या सगळ्या जागा 50% शिवसेना, 50% भारतीय जनता पक्ष असं समसमान वाटप झालेलं आहे. त्यामुळे मित्र पक्षाला ज्या काही जागा सुटतील, 10-20 जागा काही सुटतील, त्या वगळता उरलेल्या सगळ्या जागा या 50% शिवसेना, 50% भाजप असं झालेलं आहे. आणि त्यामुळे 50% जागा शिवसेनेला लढायच्या, 50% जागा भारतीय जनता पक्षाला लढायचे. आणि त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला काम करायचंय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक गोष्ट आहे जी मुद्दाम तुम्हाला इथं मी सांगणार आहे की जसं जागा वाटप झालंय तसं सत्तेचं वाटप सुद्धा झालेलं आहे. आणि या सत्तेच्या वाटपात सुद्धा 50% सत्ता ही आता यापुढे युतीची राहणार आहे. कालपर्यंत जेव्हा मागची आपली आघाडी होती तेव्हा 60-40 हा रेशिओ होता, 60-40 असं होतं. आता तेही आपण बदललेलं आहे. 50% शिवसेना, 50% भारतीय जनता पक्ष असं राहणार आहे. याचा अर्थ पुन्हा आपली युतीची सरकार येणार आहे. 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री असं वाटप झालेलं आहे. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. हा निर्णय आजच झालाय आणि मग आपल्याला आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे, भाजपाचा मुख्यमंत्री बसवायचा आहे, युतीचे मुख्यमंत्री आपल्याला बसवायचे. आणि त्यामुळे 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे, 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे, युतीचं सरकार असणार आहे. आणि कदाचित त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री सुद्धा असेल. जेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भारतीय जनता पक्षाचा उपमुख्यमंत्री, जेव्हा भाजपाचा मुख्यमंत्री होईल तेव्हा शिवसेनेचा उपमुख्यमंत्री. आणि सत्तेचं वाटप सुद्धा 50-50% होणार आहे. आणि त्यामुळे विकासाची चिंता अजिबात करू नका. हे का सांगतोय की यापुढे विकासाची काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपलं सरकार येतंय, युतीचं सरकार येतंय, शिवशाहीचं सरकार येतंय. जसं मागच्या शिवशाहीमध्ये विकासाची गंगा कोकणाच्या खेड्यापाड्यापर्यंत आली तशी येणाऱ्या शिवशाहीमध्ये सुद्धा विकासाची गंगा कोकणात आल्याशिवाय राहणार नाही. विकासाची गंगा कोकणात आल्याशिवाय राहणार नाही. कोकणाला झुकतं माप मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला जागरूकपणे काम करायचंय. या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचंय. निवडणूक लोकसभा असो, निवडणूक विधानसभा असो. आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. आणि म्हणून कार्यकर्ता हा सक्षम असला पाहिजे. कार्यकर्त्याचं मनोबल वाढलं पाहिजे. जेवढा कार्यकर्त्याचं मनोबल वाढेल तेवढ्या निवडणुका सोप्या आहेत. मी खूप भाग्यवान आहे. सलग 6 वेळा खासदार होण्याचं भाग्य लाभलं. पण प्रत्येक वेळेला मी काय प्रत्येक मतदारापर्यंत नाही पोहोचू शकलो, मी पोहोचू शकत नाही. 12 ते 15 लाख मतदार आहेत. या 12 ते 15 लाख मतदारांपर्यंत व्यक्तिशः मी जायचं म्हटलं तर मी जाऊ शकत नाही. जातो तो शिवसैनिक, जाते ते आमचे महिला आघाडीचे कार्यकर्ते, आपले कार्यकर्ते जातात. उमेदवार प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही. आमदार सुद्धा प्रत्येकापर्यंत, विधानसभेचा उमेदवार सुद्धा प्रत्येकापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून आपण कार्यकर्ते पोहोचता, आपण कार्यकर्ते मतदारांपर्यंत जात असतात. आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांचं मनोबल हे वाढलं पाहिजे. आपला कार्यकर्ता ताठ मानेनं गेला पाहिजे, आपला कार्यकर्ता स्वाभिमानानं गेला पाहिजे. आणि म्हणून तो स्वाभिमान निर्माण करण्याचं काम या मेळाव्यांच्या माध्यमातून आपण करतो. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवतो. आज मला आनंद होतोय की आज कुठल्याही राजकीय पक्षानं BLNची नेमणूक केलेली नाहीये. एकमेव शिवसेना आहे जिने BLNची नेमणूक रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या अखंड मतदारसंघामध्ये केली आहे. 100% BLNची नेमणूक झालेला एकमेव पक्ष आहे शिवसेना. इतर कुठल्याही राजकीय पक्षांची अजून BLNची नेमणूक असतो. आणि आता त्या नेमणुका करायला अवधी सुद्धा नाहीये, ती कालावधी संपलेला आहे. आता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून अशा वेळेला कार्यकर्त्यांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढते आहे. आणि मग ही वाढती जबाबदारी तुम्हाला
स्वीकारायची आणि तुम्ही ती स्वीकारलेली आहे. फक्त ही स्वीकारत असताना ही जबाबदारी योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळेत आपल्याला ती पार पाडायची आहे. जे जे आदेश येतील त्या आदेशाचं पालन करायचे, जे जे कार्यक्रम येतील ते कार्यक्रम आपल्याला करायचे. पक्ष संघटनेकडून जो जो आदेश येईल तो आपण सर्वांनी शिरसावंद्य मानायचा आहे. आणि एकदा या ईर्षेने आपण उतरलो तर अशक्य काही नाही. आज युतीमुळे अतिशय चांगलं वातावरण झालं अखंड महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे महाराष्ट्रात आपलं सरकार युतीचं सरकार येणार आणि दिल्लीत सुद्धा युतीचं सरकार एनडीएचं सरकार हे निश्चितपणाने येणार आहे असं सुंदर चित्र आज उभं राहिलंय. आणि त्यामुळे या सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपला भौतिक विकास करायचा आहे. आपल्या या कोकणाचा, आपल्या रत्नागिरी रायगड या दोन्ही जिल्ह्यांचा विकास आपल्याला करायचा आहे आणि त्या दृष्टीनं कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मला आपल्याला सर्वांना त्या दृष्टीनं बाहेर पडायचं. आणि म्हणून हा मेळावा आधी तर घेतला की प्रमुख कार्यकर्त्या, प्रमुख महिलांना बोलवा, त्यांच्यावर जबाबदारी टाका, त्यांना सक्रिय होऊ देत. आणि जर एकदा कार्यकर्ते सक्रिय झाले की निवडणुकीमध्ये अशक्य काही नाही आहे किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये अशक्य काही नाही. कुठलाही कार्यक्रम यशस्वी करू शकतो आपण. मी आता काही दिवस पाहतो, आता या वेळेला सुद्धा वाढदिवसाच्या निमित्तानं मी हरण्यामध्ये आलो. तिथला जो जोश पाहिला, उत्साह पाहिला, मला वाटतं समारोपाला खूप जास्त गर्दी होती. पण मी गेलो त्या उद्घाटनाला सुद्धा प्रचंड गर्दी होती. खूप जोश आहे, उत्साहाचं वातावरण आहे. आणि म्हणून हाच उत्साह आपल्याला यापुढे कायम ठेवायचा आहे. यामध्ये कुठलीही कमतरता येऊ द्यायची नाही. आणि म्हणून मग कार्यकर्ता हा आपला त्याचं मनोबल वाढलं पाहिजे. कार्यकर्ता हा सक्षम झाला पाहिजे. कार्यकर्ता हा जिद्दीने उतरला पाहिजे, नेटाने उतरला पाहिजे. त्याकरता कार्यकर्त्याला कशाची कमतरता भासता कामा नये आणि म्हणून ती सुद्धा कशी पूर्ण करता येईल या दृष्टीने आपण आखणी करतो. विकासाच्या बाबतीत अजिबात कमी नाही. 222 कोटीचा अहवाल परवाच रामदासबाईंनी ज्याचं प्रकाशन उद्घाटन केलंय, प्रकाशन उद्धवजींच्या हस्ते, तो अहवाल आपल्यापर्यंत येणार आहे. एकही मंत्री सोडला नाही, एकही आमदार सोडला नाही, एकही खासदार, जो जो हाताला लागला त्या सगळ्याच्या खिशात त्याने हात घातलेला आहे. यादी तुम्हाला बघायला मिळेल. किती राज्यसभेच्या खासदारांचा निधी आणला, किती मंत्र्यांचा निधी आणला, किती विधान परिषदेच्या सदस्यांचा निधी आणलाय. कुणालाही सोडलं नाही. जेवढं आणताय तेवढं या दापोली विधानसभा मतदारसंघावर आणलंय. त्यांनी 222 कोटीचा तो अहवाल मला वाटतं काहीतरी 222 कोटीचा आहे आणि त्याच्यावर आकडेवारी आहे. म्हणजे लपवण्यासारखं, खोटं सांगण्यासारखं काय नाही आहे. काम आहे आणि कामासमोर कामाची आकडा दिलेला आहे. किती लाख रुपये त्यावर खर्च होत आहे, कुठल्या गावातलं आहे, कुठलं काम आहे आणि किती लाख खर्च होतो याचा छापील, हा छापील अहवाल आहे. ही केवळ घोषणा वल्गना नाही आहे. 222 कोटीच्या कामांचा अहवाल त्यांनी दिलेला आहे. माझाही अहवाल आता लवकरच या 2 दिवसामध्ये प्रकाशित होतोय. कॅलेंडरच्या रूपानं काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामांचा अहवाल तुमच्या समोर मी ठेवलाय. पण आता सरकारी विकास कामांसह एक छोटा असा अहवाल या 2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये माझ्याही या 5 वर्षाच्या कार्याचा अहवाल आपल्या समोर येणार आहे. आणि त्यामुळे कुठलंही गाव, वाडी, वस्ती असे नसेल की जिथे कार्यकर्त्याला असं वाटेल की माझ्या संघटनेकडून काय झालं नाही, माझ्या पक्षाकडून काय झालं नाही. जे काम कदाचित खासदारांकडून झालं नसेल ते काम रामदासबाईंनी केलं असेल, रामदासबाईंकडून कदाचित झालं नसेल तर आमच्या जिल्हा परिषदेने केलं असेल, जिल्हा परिषदेकडून झालं नसेल तर नगरपंचायतीने केलं असेल, नसेल तर पंचायत समितीने केलं असेल, अगदी नसेल तर आमच्या ग्रामपंचायतीनं सरपंचाने केलं असेल. पण असं एकही गाव, वाडी, वस्ती नसेल की जिथं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं, लोकप्रतिनिधीने काम नाही केलं. असं मला वाटत नाही कुठलं गाव असेल. कमी अधिक प्रमाण असू शकतं. एखाद्या भागाला अधिक झुकता माप मिळाला असेल, एखाद्या भागाकडे कदाचित दुर्लक्ष झालं असेल. आणि म्हणून मग या सर्व पार्श्वभूमीवर सरकारी विकास होतोय तो आपण करतोच आहे. पण त्याच्याबरोबर मला जी संधी मिळाली तुमच्या सर्वांच्या पुण्याने, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं अवजड उद्योग खात्याचं मंत्रीपद मिळालं, सार्वजनिक उपक्रम विभाग माझ्याकडे मिळाला. आणि म्हणून या खात्याचा उपयोग करून गेल्या 2 महिने मी जो सपाटा लावलेला चेक वाटायचा, त्यातला एक चेक इथं सुद्धा वाटला. असे चेक अनेक मी चेक आणणार आणि वाटणार आहे. कधीतरी आपलाही नंबर लागेल, तुमचाही नंबर लागेल. हा प्रयत्न मी निश्चित तुम्हाला विश्वास देतोय, पण हे विधायक कार्यासाठी. आणि म्हणून पहिला निर्णय घेतला. काय निर्णय घेतला तर ज्या शैक्षणिक संस्था आहेत ग्रामीण भागातल्या, ज्यांना अतिशय शैक्षणिक संस्था चालवणं खूप अवघड आहे, कठीण आहे, विक्रीचं जात आहे, अशा शैक्षणिक संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला. ती यादी मी देणार आहे, माझ्या अहवालात छापणार आहे. कुठल्या शिक्षण संस्थेला किती लाख रुपये दिले याची यादी मी छापतोय. तो अहवाल तुमच्या समोर येईल. त्या शिक्षण संस्थेच्या नावासह जवळजवळ 3.5 कोटी रुपये नुसत्या शैक्षणिक संस्थांना मी धनादेशाद्वारे वाटले एका महिन्यात. नुसत्या आता सुद्धा संध्याकाळी आणखीन 2 ठिकाणी जाणार. एक आगारवांगणीचा, त्याला दाळे
12 लाख रुपये मी दिले आगर मायगडीला खासदार निधीतून, पण तो म्हणाला साहेब खासदार निधीतला दिले, चेक कुठे तुम्ही मला दिलाय? तेव्हा आता एक 6 लाखाचा चेक घेऊन परत आगर मायगडीला आज संध्याकाळी मी जातोय. आणि त्यामुळे ज्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत ओणरवसेला आपण दिले, ज्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, आता इथं येण्यापूर्वी मुरुडची आपली शैक्षणिक संस्था आहे, 10 लाखाचा चेक धनादेश देऊन आलो, 2 खोल्यांचं उद्घाटन करून आलो मुरुडच्या आपल्या हायस्कूलचं. आणि त्यामुळे असे सगळ्याच संस्थांना आपण चेक देतो, सामाजिक संस्थांना आपण अशा प्रकारे आर्थिक सहकार्य करतो. जिथे कुठे अगदी नाईलाज होतोय तिथे, जसं आता मी सांगितलं सुखदर सारख्या एका वाडीला पाण्याच्या टाकीसाठी सुद्धा आज मी या ठिकाणी 5 लाखाचा चेक दिलाय. आता सुखदरला मिळाल्यानंतर नांदगावची विहीर पडली, ते आले साहेब सुखदरला चेक देत आहे, नांदगावची विहीर पडली, तिचं काय? म्हटलं तुम्हाला पण देणार आहे. हे हळूहळू आपण करणार आहोत. जिथून जिथून शक्य होईल तो निधी आणून आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून पहिल्यांदा शाळांना, विविध सामाजिक संस्थांना कोट्यावधी रुपये आपण आणून या ठिकाणी देशभरातल्या उद्योजकांचा हा निधी, महाराष्ट्रातला नव्हे, सरकारचा नव्हे, देशभरातल्या विविध उद्योगांच्या उद्योगपतींकडनं हा निधी आणून तो आपल्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. दिव्यांगांना आपण सहकार्य करतो. परवाच आपण अलिबागमध्ये एकाच वेळेला हे सगळे पदाधिकारी उपस्थित होते, एका वेळेला 12 तालुक्यांना 12 रुग्णवाहिकांचं वाटप केलं एका वेळेला. त्यामध्ये दापोली तालुक्याला सुद्धा रुग्णवाहिका दिलेली आहे, मंडणगड तालुक्याला सुद्धा रुग्णवाहिका दिले आणि खेड तालुक्याला सुद्धा रुग्णवाहिका दिल्या आहेत. या तिन्ही रुग्णवाहिका योगेश कदमदादा अशा या तिन्ही रुग्णवाहिका या तिन्ही तालुक्याला दिलेल्या आहेत. आता लवकर त्या रुग्णवाहिका इथं येऊन धावायला लागतील. दिव्यांगांना आपण स्कूटर दिलेले आहेत, इलेक्ट्रिक स्कूटर दिलेले आहेत. काही ग्रामपंचायतीला कचरा गाड्या दिल्या आहेत. आता एका ग्रामपंचायत दिली तर दुसरी ग्रामपंचायत आली. परवा एक कार्यक्रम केला, असाच महिला मेळावा मी केला श्रीवर्धनचा गोरेगावला. तिथे वडवणीची एक तरुण संपर्क आपली सरपंच आहे, अविवाहित आहे, यंग मुलगी आहे, तरुण मुलगी आहे, ती आता वडवणीची सरपंच झाली. ती निवेदन करत होती. जेव्हा तिला कळलं की या 3 कचरा गाड्या आता जिथे साहेब देत आहेत, तेव्हा मग तिने मागणी केली, साहेब वडवणीची देखील आम्हाला एक कचरा गाडी हवी आहे. आता येतानाही फोन आला, साहेब आठवण करते मला कचरा गाडी हवी आहे. म्हटलं बाई चिंता करू नको, कचरा गाडी तुझ्या दारात येऊन उभी राहील, नक्की आपण देणार आहोत. आणि त्यामुळे कमतरता कशाची नाही. ज्या ज्या काही संकल्पना आहेत गावाच्या विकासाच्या, त्या सगळ्या संकल्पना या निश्चितपणानं आपण वेगवेगळ्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. पण हे करत असताना खासदाराच्या बरोबर हक्काचा आमदार सुद्धा असला पाहिजे आणि ती जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची. माझं ओझं कमी होणार आहे, माझा भार कमी होणार आहे आणि तो भार आपल्याला पुन्हा आपल्या एका समर्थ शिवसेनेच्या आमदाराच्या खांद्यावर टाकायचा आहे. आणि म्हणून लोकसभा असो किंवा विधानसभा असो, हातात हात घालून यापुढे आपल्याला काम करायचंय. येणारी लोकसभाही आपल्याला जिंकायची आहे आणि विधानसभा सुद्धा आपल्याला निश्चितपणाने जिंकायची आहे. युती झाल्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे, पण गाफील राहून चालणार नाहीये. जे आपले विरोधक आहेत हे अनेक षडयंत्र, कारस्थानं, अनेक गोष्टी करणार आहेत. कुठल्याही कारस्थानाला, षडयंत्राला बळी पडू नका. कुठल्याही गैरसमजाला, अपसमजाला बळी पडू नका. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. मागच्या निवडणुकीतल्या निकालाच्या दिवशीची घडलेली घटना मी सांगतोय. ज्यावेळेला माझा केवळ 2100 मतांनी विजय झाला मागच्या निवडणुकीमध्ये आणि निकाल जेव्हा लागला त्यावेळेला पत्रकारांनी मला घेरलं आणि मग त्याला विचारलं की गीते साहेब, केवळ 2100 मतांनी तुमची ही निवडणूक तुम्ही जिंकलात, तुम्हाला या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्हाला काय सांगायचंय, यातलं नेमकं गुपित काय आहे, असा मला एक प्रश्न विचारला. निकाल लागल्यानंतर मी बोलायच्या अगोदर जे कार्यकर्त्यांनी मला गराडा घातला होता त्यातलाच एक कार्यकर्ता पाठीमागून मोठ्यानं ओरडला, 200 कोटीचा चुराडा झाला, 200 कोटीची माती झाली. म्हणजे आता पुन्हा पैशाचा पाऊस या निवडणुकीमध्ये कदाचित पडण्याची शक्यता आहे. पण त्या पावसाचा छिडकावा शिवसैनिकाच्या अंगावर होता कामा नये. मान्य आहे का? कुठल्याही शिवसैनिकाच्या अंगावर त्या पावसाचा एक थेंब सुद्धा पडता कामा नये. ही खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. आणि म्हणून मागच्या मेळाव्यात, मागच्या त्या प्रचाराच्या वेळेला एक रान पेटवलं होतं मी. ह्याही निवडणुकीत रान पेटवणार आहे. त्यांना पळता भुई थोडी करून सोडणार आहे. अजूनही अधिकृत आहेत की नाही माझ्या विरुद्ध मला माहीत नाही, पण जर दुर्दैवानं आले, त्यांच्या दुर्दैवानं आले तर त्यांना पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा हा पापात आणि शापाचा पैसा, त्याची माती आपण केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री तुम्हाला देतोय. कितीही खर्च केला तरी त्या पाप आणि शापाच्या पैशाची माती आपण करणार आहोत. आणि म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की आज आपण सर्वांनी एक शपथ घ्यायची आहे
ही शपथ मी सर्वत्र देत असतो, ती शपथ आपण सर्वांनी घ्यायची आहे. घेणार का आपण सर्व? हा, सगळे व्यासपीठात समोर सगळ्यांनी हात उंचावून शपथ घ्यायची आहे. जर माझे पत्रकार दोन्ही हात उंच करा, दोन्ही हात उंच करून शपथ घ्यायची आहे की येणारी लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, येणारी लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, विरोधकांकडून जो पापाचा आणि शापाचा पैसा त्याचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला, तर या शापाच्या आणि पापाच्या पैशाला कोणत्याही परिस्थितीत आम्ही हात लावणार नाही, अशी आज आम्ही शपथ घेत आहोत. धन्यवाद. हे रान अख्ख्या रायगडमध्ये होतं, इथंच नाही, सगळ्या सभांमध्ये. अरे शेवटी हा रायगड आहे. माझं शेवटचं वाक्य सांगून मी समाप्त करणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघ आहे, रत्नागिरी जिल्हा आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड, छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे त्यांचा रायगड. या रायगडच्या मातीतला, या रायगडच्या भूमीतला, या रत्नागिरीच्या कोकणातल्या, या रत्नांच्या खाण असलेल्या भूमीतला हा मतदार या पापाच्या आणि शापाच्या पैशाला हात लावणार नाही. लावेल का? नाही लावणार. आणि म्हणून त्यांची मस्ती आपण उतरवू, ती चिंता करू नका. कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. जी काही पूर्वीची परिस्थिती होती ती आता बदललेली आहे. आता काल आपण प्रयत्न करत होतो, आज आपण केवळ ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर आहोत, आपण पंचायत समितीत सत्तेवर आहोत, आपण जिल्हा परिषदेत सत्तेवर आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहोत आणि आपण राष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेवर आहोत. त्यामुळे ही सत्ता आणि तिचा लाभ हा सर्वसामान्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.